मुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशोत्सवात 3 दिवस दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासाच्या वतीने आयोजित गणेशोत्सव 2012च्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पवार यांच्या हस्ते झाला. कॅम्पमधील भोपळे चौकातील हिंद तरुण मंडळाने यंदाचा विघ्नहर्ता फिरता करंडक पटकावला. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, आमदार मोहन जोशी, गिरीश बापट, जयदेव गायकवाड, बापू पठारे, सहपोलीस आयुक्त संजीव कुमार सिंगल, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, जिल्हाधिकारी विकास देशमुख, न्यासाचे विश्वस्त डॉक्टर मिलिंद भोई, परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त मकरंद रानडे आदी यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, गणेशोत्सवातील पहिला दिवस 9 सप्टेंबर आणि अनंत चतुर्दशी 18 आणि 19 सप्टेंबर रोजी दारूची दुकाने बंद ठेवावीत. त्यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत, परंतु तुम्ही आधीच व्यवस्था करून ठेवू नका, तुम्ही माझ्या पुढचे आहात असे सांगत पवार यांनी गणेशोत्सवात 3 दिवस दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले. ध्वनिक्षेपकाला शेवटचे 5 दिवस रात्री 12 पर्यंत परवानगी दिली असली तरी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसार मर्यादा पाळणे गरजेचे आहे. मिरवणूक शिस्तबद्ध होण्याकरता मंडळाने सहकार्य करायला हवे. गुलाल उधळणे आणि बिभत्सपणे नाचण्यासारख्या गोष्टी टाळायला हव्यात. मागील वर्षी मंडळांनी 1,500 CCTV बसवले होते. त्याचप्रमाणे यंदाही CCTV बसवून सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घ्यायला हवी. शासनाकडून टेंडर पूर्ण करायला उशीर झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. खरं तर माझ्या आधी सर्व सहकाऱ्यांनी सांगितलं की कशा प्रकारे हे सगळं आनंदोत्सव आपण साजरा केला पाहिजे. 9 तारखेला गणरायाचं आगमन होत आहे. 18 तारखेला गणरायाचं विसर्जन आहे. मिरवणूक बऱ्याचदा आम्ही सगळेच जण प्रयत्न करत असतो 18 तारखेला संपावी, परंतु ती 19 तारखेपर्यंत चालते. आणि त्याच्यावर काहींनी मगाशी विनंती केली त्या प्रकारे 9 तारखेला, 18 तारखेला आणि 19 तारखेला या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व दारूची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश मी जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिले. हे 3 दिवस दुकानं बंद राहणार आहे म्हणून आधीच व्यवस्था करू नका, कारण तुम्ही माझ्या पुढचे आहात, मला सगळं माहिती आहे. मित्रांनो, ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु आपल्याला सगळ्यांना वाटतं एक वय असतं, एक उत्साह असतो, एक जोश असतो, एक सळसळतं रक्त असतं आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे गणरायाचं स्वागत करावं. आज काही महिला भगिनींनी पण सांगितलं की आम्ही वेगवेगळे देखावे बघायला जातो, दर्शन घ्यायला जातो, त्यावेळेस आमची महिलांची लाईन वेगळी असावी, पुरुषांची लाईन वेगळी असावी. जरूर आमचा पोलीस विभाग आणि आमचे सगळेच कार्यकर्ते त्या गोष्टीला सहकार्य करतील. परंतु हे सगळं करत असताना नेहमी आम्हाला हे सगळे लोकप्रतिनिधी सांगायचे किंवा कोर्टाने काही निर्णय जरी दिलेले असले तर काही अधिकार राज्य सरकारचा असतो आणि त्याच्यामुळे पुणे शहरातल्या सर्व लोकप्रतिनिधीचं पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री या नात्याने माझ्याकडे आग्रह असायचा, मुख्यमंत्र्यांच्याकडे आग्रह असायचा की तुम्ही जास्तीत जास्त दिवस हा रात्री 12 पर्यंत आम्हाला वाद्यवृंद वाजवण्याच्या करता किंवा ध्वनिक्षेपकाचा वापर हा 12 पर्यंत करण्याच्या करता परवानगी दिली पाहिजे. आता काही अधिकार हा आमचा जिल्हाधिकाऱ्याच्या हातात होता, मला वाटतं तुमच्या हातात एकच दिवस होता आणि काही आमच्या पर्यावरण विभागाच्याकडे होता, शासनाच्याकडे होता. सगळ्यांनी आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये शनिवारी 14 तारखेला, रविवारी 15 तारखेला, सोमवारी 16, मंगळवारी 17 आणि बुधवारी 18 त्या दिवशी ध्वनीच्या आपल्याला परवानगी म्हणजे वापर हा 12 पर्यंत आपण त्या ठिकाणी केलेला आहे. मात्र माझी तुम्हाला सर्वांना आग्रहाची विनंती आहे, आता काहींनी कालच्या गोकुळाष्टमीचा पण दाखला हा काही कार्यकर्त्यांनी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी आपल्याला दिलाय की ध्वनीची विहित मर्यादा ही आपल्याला पाळणं हे अतिशय आवश्यक आहे. कारण काही बाबती ज्या आपण पण सगळ्यांनी सांभाळून घेतल्या पाहिजे. गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन 1,500 CCTV कॅमेरे बसवलेले होते आणि यावर्षी ही संख्या अधिक वाढवण्यात यावी. ज्या मंडळांना शक्य आहे त्यांनी आपल्या आपल्या उत्सव परिसरामध्ये किंवा मुख्य वर्दळाच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर CCTV कॅमेरे जरूर बसवावेत
ते चालू राहतील, त्याच्यावर देखरेख राहील याची पण व्यवस्था त्यांनी केली पाहिजे. कॅमेरे ते सुरू ठेवले तरच संपूर्ण पुढच्या काळामध्ये देखील त्याची आपल्याला काळजी घेता येईल आणि काही वाईट प्रवृत्ती आहेत त्याच्यावर पण आपल्याला आळा बसवता येईल. महिलांची छेडछाड, टिंगलटवाळी या गोष्टी यापुढं लाईटली घेतल्या जाणार नाहीत. महिलांच्या संदर्भात प्रत्येक तक्रारी करणं पूर्ण गांभीर्याने पाहिलं जाईल आणि या संदर्भात निस्पष्ट सूचना पोलीस अधिकाऱ्यांना त्यापूर्वीच दिलेल्या आहेत. त्याचे परिणाम आपल्याला दिसतील. आपल्या माध्यमातून मी आज पुन्हा एकदा ही सूचना सर्वांना देऊ इच्छितो की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील महिलांची सुरक्षा ही आपली मुख्य जबाबदारी समजून काम करायला हवं. पोलीस आणि मंडळांच्या मध्ये या मुद्द्यावर कुठलेही मतभेद राहणार नाही याची मला खात्री आहे. पोळ म्हणाले, पोलिसांना सहकार्य करण्याकरता विविध महाविद्यालयातील 10,000 विद्यार्थी असणार आहेत. त्यांचे प्रशिक्षण 1 सप्टेंबरपासून सुरू होईल. एक वॉर्ड एक गणपती संकल्पना राबवणे शक्य असून त्याकरता मंडळांनी प्रयत्न करायला हवेत. पुणे हे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याने जागरूकता पाळून प्रत्येकाने सतर्क राहायला हवे. उत्सवाच्या काळात गर्दी वाढत असल्याने सोनसाखळीच्या घटना होणार नाहीत याची खबरदारी पोलीस घेतील, असंही पोळ यांनी नमूद केले.